ठाकूर के बिंदास बोलमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज रिव्ह्यू करणार आहे मराठी फिल्म टीजर, जो हल्ली व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतोय। त्या फिल्मचं नाव आहे जिलबी। जिलबी ही फिल्म जी आहे याचा टीजर लॉन्च झालेला आहे आणि नितीन कांबळे ह्याचे दिग्दर्शक आहेत। मुळात नितीन कांबळे याचं प्रवास स्ट्रगल मी पाहिलेला आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद होतोय की जिलबी हा सिनेमा नितीन कांबळेचा आहे, कारण की खूप स्ट्रगल केल्यानंतर एक चांगला कमर्शियल सिनेमा घेऊन नितीन कांबळे येतोय। आणि ह्या टीजरबद्दल जर सांगायचं झालंच तर टीजर बघितल्यानंतर वाटतं की हा टीजर एक अफलातून मर्डर मिस्ट्री आहे आणि हा ट्रेलर जो आहे याच्या सुरुवातीलाच आपल्याला कळतं मर्डर झालेले आहे आणि त्यात जे कलाकार आपल्याला दिसत आहेत ते आजचे टॉपमोस्ट कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसत आहेत। तर गोष्ट मर्डर मिस्ट्रीला घेऊन आहे, प्रेम संघर्ष आणि कसली जिलबी घेऊन आलेले आहेत तो आपल्याला फिल्म रिलीज झाल्यावर कळणार आहे। पण प्रसाद ओक याच्यामध्ये एक वेगळी भूमिका साकारताना आपल्याला दिसणार आहे। धर्मवीर पार्ट 1 आणि 2 यशस्वी झाल्यानंतर प्रसाद ओक आता एका वेगळ्या स्टेजला येऊन पोहोचलेला आहे आणि तो जेव्हा एखादा सिनेमा आता स्वीकारेल, तो एक वेगळा सिनेमा असेल, त्याच्यासाठी त्यामध्ये काही मोठा प्लॅटफॉर्म असेल, अशा टाईपचा सिनेमाच तो स्वीकारेल अशी मला पूर्ण खात्री। आणि वेगळा रोल करणार, वेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रसाद ओक या सिनेमामध्ये दिसणार आहे। त्याचबरोबर जे कलाकार याच्यामध्ये दिसत आहेत, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, प्रसाद ओक, गणेश यादव असे कलाकार आपल्याला या सिनेमामध्ये दिसत आहेत आणि प्रणव रावराणी सुद्धा एका वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे। नेहमी कॉमेडी करणारा प्रणव रावराणे ह्यामध्ये कुठल्या पद्धतीचा रोल करतोय हे आपल्याला जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा कळेल। हालाकी मला या टीजरवरून एवढंच वाटतं की मर्डर मिस्ट्री आहे आणि स्वप्नील जोशीच्या तोंडीचा डायलॉग आहे, त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर न जाता तो किती शाकीर असेल, तो कशा पद्धतीनं सगळं प्लान करत असेल अशी एक आयडिया मला या ट्रेलर बघितलं येतं की तो दिसतो भोळा पण त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, तो काहीतरी खतरनाक गेम करेल असं ह्या ट्रेलरमध्ये दिसतं। आता प्रसाद ओक त्याला म्हणजे डेफिनेटली टफ देणारं कॅरेक्टर उभं केलेलं आहे प्रसाद ओकने आणि त्यात बाकी जे कलाकार आहेत तेही तेवढीच साथ देताना दिसत आहेत। गणेश यादव बऱ्याच दिवसानंतर आता गणेश यादव पण आपल्याला याच्यामध्ये दिसतो, त्यामुळे गणेश यादव म्हटलं की वाय विलन तो आहे, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम गणेश यादवचं सुद्धा असेल, कारण की खूप छान कलाकार आहे, तो माणूस चांगला आहे आणि त्याला एक त्याची पर्सनॅलिटी दिसली आपल्याला स्क्रीनवर, कळणार की बाबा हा काहीतरी वेगळं करणारा कॅरेक्टर आपल्याला या सिनेमामध्ये दिसणार आहे। सो गणेश यादव आहेत, सगळे चांगले कलाकार यामध्ये आपल्याला दिसत आहेत। सिनेमा खूप छान असणार आहे, मर्डर मिस्ट्री असणार, एक मराठीमध्ये हिंदी फ्लेवरचा सिनेमा घेऊन आलेले आहेत नितीन कांबळे। नितीन कांबळेंनाही खूप खूप शुभेच्छा देतो, त्याचबरोबर या फिल्मचे निर्माते आहेत त्यांनाही खूप शुभेच्छा देतो। जिलबी खाऊया आपण आता, कारण की गोड तोंड करायला पाहिजे नाही का, आणि नितीन कांबळे आणि सगळे कलाकार आपल्या प्रेक्षकांचं तोंड गोड करणार हा सिनेमा घेऊन थिएटरमध्ये जेव्हा येतील आणि तो सिनेमा आपण बघू तेव्हा नक्कीच आपल्याला एक चांगला अनुभव मिळालेला असेल अशी पूर्ण खात्री आहे। चला आपण हा ट्रेलर बघूया। नेहा सुजारावांची जी हत्या झाली आहे ती एका स्नायपर बुलेटने झाली आहे। डिपार्टमेंट त्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेत आहे। मिस्टर विजय, युअर टाइम स्टार्ट्स नाव। मला नसं गोल गोल फिरवता येत नाही, मी सीधा पॉइंट कर मरकर, तुला नाव माहिती ना माझं? गौरव सुभेदार। माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज। तो हा टीजर मला आवडलेला आहे, छान आहे, उत्तम आहे आणि नक्कीच हा जो ट्रेलर आहे मला खूप आवडलेला आहे, छान आहे, उत्तम आहे, जबरदस्त वाटतो, कॅची वाटतो, आपल्याला बांधून ठेवणारा वाटतो। तो सिनेमाही नक्की आपल्याला 2-2.5 तास
हा जो ट्रेलर आहे मला खूप आवडलेला आहे, छान आहे, उत्तम आहे, जबरदस्त वाटतो, कॅची वाटतो, आपल्याला बांधून ठेवणारा वाटतो. तर सिनेमाही नक्की आपल्याला 2-2.5 तास बांधून ठेवणार आहे चित्रपटगृहामध्ये. तेव्हा जेव्हा हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा अवश्य बघा. ठाकूर के बिंदास बोल मधून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की जिलबी बघा, नितीन कांबळेसाठी बघा, चांगला होतकरू डिरेक्टर आहे, त्यालाही प्लॅटफॉर्म निर्माण झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तरच अशा दिग्दर्शकांना प्लॅटफॉर्म निर्माण होत जाईल. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असू द्यात आणि जिलबी सोबतही असू द्यात. माझ्याकडून संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा सिनेमा यशस्वी हो अशी मी प्रार्थना करतो. पुढचा रिव्ह्यू लवकर घेऊन त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हो कमेंट करायला विसरू नका, म्हणजे तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. चला भेटूया. जय हिंद.